तर काय करूया आपण एक प्रॅक्टिकल घेऊया आता आणि पुढच्या वेळेस जेव्हा प्रॅक्टिकल आहे ना, त्यावेळेस आपण मग थिअरी लेक्चर घेऊ. ओके? ओके. जरा प्रॉब्लेम आहे. ते यावेळेस प्रॅक्टिकल घेऊ आता 1-2 आणि नंतर मग ज्यावेळेस आपलं मला वाटतं शुक्रवारी जे प्रॅक्टिकल आहे 2 वाजता, त्यावेळेस आपण थिअरी लेक्चर घेऊ. तर आपलं 4 प्रॅक्टिकल्स कंप्लीट झालेत. आपण बघितले. तिसरं पण आणि चौथं पण. रेड ग्रॅमपर्यंत आपण हे बघितलंय. ओके. ब्लॅक ग्रॅम आणि सोयाबीन हे सुद्धा बघितलं आपण. पहिले 4 प्रॅक्टिकल्स आपण बघितलेत. तर 5वं प्रॅक्टिकल आहे बघा, की इमॅस्क्युलेशन अँड हायब्रिडायझेशन टेक्निक्स इन ग्राउंडनट, सिसॅमम आणि सनफ्लॉवर. ओके. ग्राउंडनट, सिसॅमम आणि सनफ्लॉवरमध्ये इमॅस्क्युलेशन आणि हायब्रिडायझेशन कसं केलं जातं हे आपल्याला बघायचं आहे बघा. त्यामध्ये पहिलं क्रॉप आहे ग्राउंडनट. ओके. ग्राउंडनट आपल्याला माहित आहे फॅमिली लेग्युमिनॅसी और फॅबिएसी. बॉटॅनिकल नेम अरॅचिस हायपोजिया. देन कल्टिव्हेटेड स्पेसिस कोणकोणते आहेत बघा, 2 टाईपचे आहेत. एक डिप्लॉइड स्पेसिस आहे आणि दुसरे आहे ते टेट्रॅप्लॉइड स्पेसिस आहे. डिप्लॉइड स्पेसिस म्हणजे काय 2n = 2x = 20 हा क्रोमोझोम नंबर आहे डिप्लॉइड स्पेसिसचा. आणि टेट्रॅप्लॉइड स्पेसिसचा काय 2n = 4x ओके = 40 असा टेट्रॅप्लॉइड स्पेसिसचा क्रोमोझोम नंबर 40 आहे आणि डिप्लॉइड स्पेसिसचा काय 20 आहे. त्यानंतर बघा कुठले तर डिप्लॉइड स्पेसिस तर अरॅचिस वोलुसिलिकॅपा ओके होनी ही डिप्लॉइड स्पेसिस आहे आणि टेट्रॅप्लॉइड स्पेसिस कोणते आहे तर अरॅचिस ग्लॅब्रेटा बेनिथ ओके ही काय टेट्रॅप्लॉइड स्पेसिस आहे. त्यानंतर बघा ओनली अरॅचिस हायपोजिया कल्टिवेटेड स्पेसिस इज युज्ड फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ सीड अँड ऑइल. ओके. फक्त कोणती तर जी कॉमन आहे आपल्यासाठी अरॅचिस हायपोजिया ही जी कॉमन स्पेसिस आहे ती कशासाठी वापरली जाते तर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ सीड आणि ऑइल. ओके. कमर्शियली सीडचं प्रोडक्शन करण्यासाठी किंवा ऑइल प्रोडक्शन करण्यासाठी आपण अरॅचिस हायपोजिया ही स्पेसिस वापरतो. त्यानंतर बघा अदर स्पेसिस आर युज्ड ॲज अ फॉरेज और ॲज अ ग्राउंड कव्हर्स इन अर्बन एरियाज. ओके. ज्या अदर स्पेसिस ज्या आपण आता बघितल्यात त्या कशासाठी वापरल्या जातात तर ॲज अ फॉरेस्ट पर्पज और ॲज अ ग्राउंड कव्हर्स इन अर्बन एरियाज. शहरी भागामध्ये ग्राउंड कव्हर करण्यासाठी. ओके. हे या स्पेसिसचा उपयोग होतो. त्यानंतर बघा बॉटॅनिकल डिस्क्रिप्शन. आता बॉटनी कशी आहे या प्लांटची ओके या क्रॉपची बॉटनी कशी आहे ते आपण पाहूया. तर बघा इट इज हर्बेशियस अॅन्युअल प्लांट. ओके. कसा आहे हर्ब आहे लहान असते बुशी अपॅरन्स असतोय त्याला अॅन्युअल प्लांट आहे विथ सेंट्रल अपराइट स्टेम प्रोड्युसिंग न्यूमरस ब्रांचेस हॅव्हिंग डिफरंट हॅबिट ऑफ ग्रोथ. ओके. कसं असते अपराइट स्टेम असते प्रोड्युसिंग न्यूमरस ब्रँचिंग म्हणजे भरपूर प्रमाणात त्याला काय होतंय ब्रँचिंग असते भरपूर प्रमाणात आणि काय डिफरंट हॅबिट ऑफ ग्रोथ असते डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट अशा 2 प्रकारच्या ग्रोथ हॅबिट्स असतात. ओके. दॅट इज इरेक्ट बुशी टाईप. इरेक्ट म्हणजे काय बुशी टाईप आणि सेमी स्प्रेडिंग असे आपण बघितलेलं ऐकलं असेल तुम्ही की शेतकरी सगळे त्याच्यामुळं बऱ्यापैकी ऐकलं असेल की पसऱ्या आहे बघा परत असं ऐकलं असेल तुम्ही म्हणतात शेतकरी बघा पसऱ्या जातीचा आहे हे असं आहे उबट आहे हे खाली जास्त जातंय अशा पद्धतीच्या ह्या त्याच्या ब्रँचिंग हॅबिट्स आहेत. ओके. त्यानंतर बघा सेमी स्प्रेडिंग पोस्ट्रेट ऑर रनर. ओके. रनर आपल्याला माहिती आहे असे रनर्स असतात. द लिव्स आर पिनेटली कंपाऊंड अँड ओव्हल इन शेप. ओके. कशा असतात कंपाऊंड टाईप असतात आणि ओव्हल इन शेप. ओके. ओव्हरीज टाईप राऊंड असतात त्या पद्धतीनं ते असतात लिव्स असतात. ओके. बिंग लेग्युमिनस रूट नोड्यूल्स आर डेव्हलप्ड ऑन रूट विच हेल्प्स टू फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. आपल्याला माहित आहे लेग्युमिनसी क्रॉप आहे त्यामध्ये काय असणार आहे रायबोझोम असणार आहेत रायझोबियम असणार आहेत त्यामुळं काय होणार आहे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करायचं काम करणार आहेत ते बॅक्टेरियाज. ओके. त्यानंतर बघा अँड इन्फ्लोरोसन्स म्हणजे ॲक्झिलरी आणि कंडेन्स्ड सायमेज. ओके. जे सायमेज आहेत ते कसे असतात ॲक्झिलरी किंवा कंडेन्सड असतात. एकतरी ॲक्झिलरी म्हणजे वरच्या साईडला तरी असतात ॲक्झिलरी पोर्शनला किंवा काय असतात कंडेन्सड असतात एकत्र झालेले असतात इन्फ्लोरोसन्स मधले फ्लॉवर्स. ओके. त्यानंतर बघा प्रोड्यूस कॅटाफिल्स. ओके.
केटाफिल्स प्रोड्यूस करतात. म्हणजे काय, आऱ्या सुटतात, आपण असं म्हणतो का नाही, भुईमुगाला आऱ्या सुटतात वगैरे, त्या टाइप मध्ये प्रोड्यूस cataphiles at its first node, and thus each node has a cataphil which gives rise to the flowers. Okay, which gives rise to the flowers. कॅटाफिल्स प्रोड्यूस होतात. ते प्रत्येक कॅटाफिल काय करतं, तर ते काय करतं, फ्लॉवरला प्रोड्यूस करायचं काम करतं. ओके, फ्लॉवर त्याच्यावरती येत असतात. Each of caterpillar which gives rise to flowers. The flowers are developed either above or below the ground level. Okay, तर फ्लॉवर्स कशा असतात, विच आर डेव्हलप्ड आयदर अबाव, एकतरी ग्राउंडच्या वरती तरी, किंवा बिलो दी ग्राउंड लेवल, ग्राउंड लेवलच्या खाली सुद्धा फ्लॉवर्स काय होतात, सेट होत असतात या प्लांटला. त्यानंतर बघा, दे आर सेसाइल, ऑरेंज टू येलो इन कलर. ओके, कसं असते फ्लॉवर कलर, कसं असते, ऑरेंज टू येलो इन कलर असते. आता सेसाइल फ्लॉवर्स म्हणजे काय बघा, ज्या प्लांटला बघा, सेसाइल फ्लॉवर म्हणजे असं प्लांट की ज्या फ्लॉवरला देठ नसतोय. ओके, ज्या फ्लॉवरला देठ नसतोय अशा फ्लॉवर्सला म्हटलं जातं सेसाइल फ्लॉवर्स. ओके, सेसाइल फ्लॉवर्स. त्यानंतर बघा, ऍज दे सेसाइल, ऑरेंज टू येलो इन कलर असतात, कम्प्लीट अँड पॅपिलिनाशियस इन नेचर असतात. ओके, कम्प्लीट आणि पॅपिलिनाशियस. ओके, पॅपिलिनाशिया आपण बघितले, ही सब फॅमिली कोणाची, लेग्युमिनेसीची, त्या ह्याच्यातलं बिलॉंग करतं हे क्रॉप. द corolla is having 5 petals. आपण बघितले, corolla having 5 petals, that is standard petal, 2 wings and partially united 2 kills. ओके, सेम आपण रेड ग्राम मध्ये पण हे बघितले स्ट्रक्चर ना, की स्टँडर्ड पेटल असतो एक, त्यानंतर 2 विंग्स असतात आणि पार्शियली युनायटेड 2 किल्स, 2 किल्स असतात. ओके, इट इज प्लेस्ड ऍट द एंड ऑफ लॉंग कॅलेक्स. ओके, ऍट द एंड ऑफ लॉंग कॅलेक्स हे सिच्युएटेड असतात. कॅलेक्स ट्यूब हॅव्हिंग 5 सेपल्स. ओके, 5 सेपल्स असतात इन गॅमोसेफॅलस कंडिशन. ओके, गॅमोसेफॅलस कंडिशन आपण म्हटलेलं आहे. फ्युज्ड और युनायटेड सेपल्स असतील तर त्याला काय म्हटलं जातं, गॅमोसेफॅलस कंडिशन. आणि ज्यावेळेस फ्री असतील सेपल्स, हे फ्री असतील, युनायटेड नसतील आणि फ्युज्ड नसतील, तर त्याला काय म्हटलंय आपण, पॉलीसेफॅलस कंडिशन. ओके, त्या कंडिशन महत्वाच्या एमसीक्यूच्या दृष्टीने तुम्हाला विचारतात, एमसीआरच्या दृष्टीने पण तुम्हाला जे काही काही महत्वाचं आहे ना, तेही मी सांगत जाईन. ऍग्री एमपीएससी करत असाल किंवा जे एमसीआरची तयारी करत असाल, एंट्रान्सची, एमएससी, तरी सुद्धा जे महत्वाचे एमसीक्यू आहेत वगैरे परीक्षेच्या दृष्टीनं, आणि तुमच्या सेमिस्टर एंड असेल त्या दृष्टीने सुद्धा जे महत्वाचं आहे ते मी सांगत जाईन. तुम्ही नोट फक्त करत जावा अशा गोष्टी मी सांगेल तसं. ओके, ओके, गॅमोसेफॅलस कंडिशन विथ 5 लूप्स. ओके, 5 लूप्स असतात. आउट ऑफ देम 3 आर युनायटेड इनटू बिग स्ट्रक्चर अँड 2 आर लिनियर अँड लेन्सोलेट. ओके, वेन द फ्लोरल बर्ड्स आर इन क्लस्टर. ओके, जेव्हा फ्लोरल बर्ड्स असते ही क्लस्टर मध्ये असते, एकत्रित असते. द ओपनिंग ऑफ फ्लॉवर इज इन अॅक्रोपेटल सक्सेशन. ओके, अॅक्रोपेटल सक्सेशन मध्ये असते. अॅक्रोपेटल म्हणजे काय, वरून खाली ओपनिंगचं, फ्लॉवरचं ओपनिंग होत असते. ओके, अॅक्रोपेटल सक्सेशन असते. द स्टॅमेन्स आर मोनोडेल्फस. ओके, ओके, आपण बघितले डायडेल्फस कंडिशन म्हणजे काय, ती कंडिशन कशी असत्या, तर 9+1. ओके, 9 जे असतात स्टॅमेन्स ते एकत्र आणि एक सेपरेट असतो, तो काय म्हणतो, डायडेल्फस कंडिशन. कशा असते, महत्वाचं रेड ग्राम मध्ये आपण ते बघितले. तर यामध्ये कसे स्टॅमेन्स आर मोनोडेल्फस कंडिशन, म्हणजे 8 ते 10 नंबर्स ऑफ स्टॅमिन्स असतात किंवा अँथर्स असतात. ते कसे असतात, फ्युज्ड असतात किंवा युनायटेड, एकत्र असतात, सेपरेट एकही नसतो. आर फर्टाईल अँड 2 अँथर्स रिमेन्स स्टराईल. ओके, त्यातले बघा ओनली 8 अँथर्स आर फर्टाईल. जे 8 ते 10 असतात किंवा 10 असतात त्यातले 8 अँथर्स असतात ते कसे असतात, फर्टाईल आहेत. ओके, आणि जे 2 असतात ते कसं असतात, रिमेन्स स्टराईल, स्टराईल राहतात ते 2. However, filaments are free above the bend. Staminate if present may be either 1 or 2. Okay, filaments are free above the bend असतो. फिलामेंट्स जे असतात स्टॅमिन्सचे ते कसे असतात, फ्री असतात. त्यानंतर बघा, गायनोशियम इज मोनोकार्पेलरी. ओके, मोनोकार्पेलरी, मोनो मीन्स सिंगल कार्पेल असतोय गायनोशियमला. कार्पेल कन्सिस्ट स्टाईल अँड युनिलोक्युलर ओव्हरी. ओके, युनिलोक्युलर, एकच लोकस असतो ओव्हरीचा, त्या विच कंटेन्स 1 to 3 ओव्हल्स. किती ओव्हल्स असतात त्या ओव्हरीमध्ये, 1 ते 3 ओव्हल्स असतात. द स्टिग्मा युजुअली प्रोड्युस्ड अबव
अँथर लेवल. ओके, स्टिग्मा कुठं असतोय तर अँथरच्या वरती, अँथर लेवल, अबाव द अँथर लेवल आफ्टर फर्टिलायझेशन. एक मिनिट फ्रेंड. हा तेजस सर बोला ना. हा सर बोला ना. हा बोला ना तेजस सर. हॅलो हॅलो, बोला ना तेजस सर. हॅलो, हा बोला ना तेजस सर. वन सेकंड फ्रेंड्स, जरा सरांचा फोन आलाय का, कॉल घे. हॅलो फ्रेंड्स, तुमचं बुधवारी सकाळी कोणतं लेक्चर असते 9:30 ला? कोणीतरी सांगाय का ना? हॉर्टिकल्चर आहे का? अरे ते मला बहुतेक सरांनी, डॉक्टर जगदाळे सरांनी जुनं टाइम टेबल पाठवलं. तर तेजस सरांचं हॉर्टिज लेक्चर तुमचं 9:45 होईल. आत्ता मी घेतो आणि 9:45 सर घेतील. मग त्यानंतर आपण बघितलं की किती असतात ओव्हरीमध्ये, 1 ते 3 ओव्ह्यूल्स असतात. ओके, द स्टिग्मा युजली प्रोड्यूस अबाव द अँथर लेवल आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, गायनोशियम बिकम्स गायनोफोर हॅव्हिंग फर्टिलायझर ओव्हरी ऍट इट्स टीप. ओके, काय होतं आफ्टर फर्टिलायझेशन, जे गायनोशियम असतो इट बिकम्स गायनोफोर होतो. ओके ओके, गायनोफोर तयार होतो. जे स्पोर्स असतात ते स्पोर्स तयार होतात त्यामध्ये. त्यानंतर बी हॅव्हिंग फर्टिलायझर ओव्हरी ऍट इट्स टीप. त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, फर्टिलायझर ओव्हरी मध्ये. त्यानंतर बघा, गायनोफोर फर्दर फॉर्म्स पेग विच ग्राउंड, गायनोफोर फर्दर फॉर्म्स पेग विच ग्राउंड इन टू सॉइल ओव्हरी ऍट इट्स टीप. जे पेग असतात, ओके आपण पेग म्हणतो, जे आरे असतात त्या सोडतात, तिथं पेग असतात. देन गायनोफोर फर्दर ग्रोज इन अ सॉइल forms pod. If peg will not reach the soil, fertilizer embryo gets aborted and pegs get withered. ओके, जर ते जे पेग्स असतात, जे आरे असतात, त्या जर व्यवस्थितरित्या जमिनीत गेल्या नाहीत तर ते काय होतात, अबॉर्टेड होतात किंवा विदर्ड होतात, विदरून जातात, त्या नष्ट होतात. म्हणून व्यवस्थित पेगचं काय केलं जातं, व्यवस्थित मातीत जमिनीत ते जर गेलं तर काय होतं, पॉडची डेव्हलपमेंट व्यवस्थितरित्या होतात. म्हणून बघा काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की भुईमुग असतं ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी काय केलं जातं, ड्रम रोलिंग केलं जातं ऑपरेशन. ओके, ड्रम रोलिंग कशासाठी, तर जे पेग असतात ते व्यवस्थितरित्या सॉइल मध्ये ही गेले पाहिजेत आणि पॉडची डेव्हलपमेंट व्यवस्थितरित्या होण्यासाठी ते काय केलं जातं, ड्रम रोलिंग ऑपरेशन केलं जातं बा. त्यानंतर बघा, ग्राउंडनट इज इसेन्शियली सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप. आपल्याला माहित आहे कसं आहे, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. फ्लावर्स ओपन अर्ली इन द मॉर्निंग. ओके, सकाळी लवकर फ्लावरचं ओपनिंग होत असते, कधी 6 ते 9 AM च्या दरम्यान. अँड अँथर डेहिसन्स 1 to 2 hours बिफोर द ओपनिंग ऑफ फ्लॉवर्स. ओके, काय होत असतात, पोलन ग्रेन्स कधी शेडिंग होत असते तर
फ्लावर ओपन व्हायच्या 1 ते 2 तास अगोदर काय होत असते, अँथर डेआयसन्स होत असते. ओके. त्यानंतर बघा, नेक्स्ट डे फ्लॉवरिंग ऑल द पार्ट्स एक्सेप्ट स्मॉल सेसाइल ओव्हरी wither. Normally, the period of flowering lasts for 3 to 6 weeks in case erect and 6 to 8 weeks in case of spreading. तर काय होतंय बघा इथं की नेक्स्ट डे ऑफ फ्लॉवरिंग झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ऑल द पार्ट्स एक्सेप्ट द स्मॉल सेसाइल ओव्हरी. ओके. कोणता पार्ट सोडून, तर एक्सेप्ट स्मॉल सेसाइल ओव्हरी, ज्याला खाली सपोर्ट नाही अशी ओव्हरी सोडून विदर म्हणजे नष्ट होतात. नॉर्मली काय होतं, द पिरियड ऑफ फ्लॉवरिंग लास्ट फॉर 3 to 6 वीक्स. काय होतं नॉर्मली पिरियड काय फ्लॉवरिंगचा यामध्ये, तर 3 ते 6 आठवडे आहे. इन केस इरेक्ट जे आपण बघितलं टाईप आहेत ग्राउंडनटचं ब्रँचिंगचं, तर त्यामध्ये काय होतंय 6 ते 8 वीक्स लागतात फ्लॉवरिंगसाठी. ओके. इन केस ऑफ स्प्रेडिंग टाईप. इरेक्ट मध्ये काय होतंय 3 to 6 वीक्स आहेत आणि 6 ते 8 वीक्स कशात आहेत, इन केस ऑफ स्प्रेडिंग टाईप ऑफ व्हरायटीमध्ये. त्यानंतर बघा, हायब्रिडायझेशन टेक्निक आहे. इमॅस्क्युलेशन कसं केलं जातं बघा, इट इज डन इन द लेट आफ्टरनून. ओके. लेट आफ्टरनून मध्ये इमॅस्क्युलेशन केलं जातं, और इव्हनिंग बिटवीन 5 ते 6 PM. ओके. 5 ते 6 वाजायच्या दरम्यान PM ला ते काय केलं जातं, इमॅस्क्युलेशन केलं जातं. द फ्लॉवर बर्ड्स विच विल ओपन ऑन नेक्स्ट डे मॉर्निंग आर सिलेक्टेड फॉर इमॅस्क्युलेशन. म्हणजे अशा पद्धतीची फ्लॉवर बर्ड सिलेक्ट करायची की जी कधी ओपन होणार आहे, नेक्स्ट डे मॉर्निंगला, म्हणजे दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला जर ओपन होणार आहे फ्लॉवर असं निवडायची बर्ड आणि त्यामध्ये इमॅस्क्युलेशन प्रोसेस करायची. ओके. त्यानंतर बघा, appropriate size of bird for emasculation is usually 4 to 6 mm. ओके. 4 ते 6 mm ची फ्लॉवर बर्ड सिलेक्ट करायची कशासाठी, इमॅस्क्युलेशन साठी. mm long having calyx tube of about 10 mm in length. ओके. ज्याची कॅलेक्स ट्यूब ही किती असायला पाहिजे, 10 mm लेंथची असली पाहिजे. असे फ्लॉवर बर्ड सिलेक्ट करायची. द फ्लॉवर बर्ड इज जेंटली होल्ड इन लेफ्ट हँड. ओके. फ्लॉवर बर्ड काय करायची, डाव्या हातात जेंटली होल्ड करायची. अँड विथ द हेल्प ऑफ फोरसेप्स द स्टँडर्ड पेटल्स, विंग्स अँड किल्स आर ओपनड. ओके. आपल्याला माहित आहे स्टँडर्ड सुरुवातीला, त्यानंतर 2 विंग्स असतात आणि त्यानंतर 2 किल्स असतात, आर ओपनड अँड ऑल द अँथर्स आर रिमूव्ड. ओके. त्यानंतर जे अँथर्स असतात ते रिमूव्ह केले जातात. द पेटल्स आर अगेन प्लेस्ड इन देअर ओरिजिनल पोझिशन. ओके. त्यानंतर जे पेटल्स आहेत, स्टँडर्ड असेल, विंग्स असेल, किल्स असतात, ते आपल्या आहे त्या पोझिशन मध्ये परत आहे असं ठेवायचं. ओके. ओरिजिनल पोझिशन टू सर्व ॲज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर द स्टिग्मा. ओके. स्टिग्माला डॅमेज होऊ नये यासाठी काय करायचं, प्रोटेक्शन म्हणून ते आहे असे जे आपण बघितलेत पेटल्स वगैरे आहेत ते व्यवस्थितरित्या झाकून ठेवायचं. हिन्स बॅगिंग मे नॉट बी डन इन ऑर्डर टू अवॉइड डॅमेज टू इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर. बॅगिंग करत नाहीत कारण काय होतं, स्टिग्मा असते ती डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे काय केलं जातं, ग्राउंडनट मध्ये काय केलं जातं की बॅगिंग हे केलं जात नाहीत. ओके. अँथर व्यवस्थितरित्या रिमूव्ह करायचं आणि आहे तसंच ते पेटल्स आहे ओपन केलेले ते आहे असे झाकून ठेवले जातात टू अवॉइड डॅमेज टू द स्टिग्मा. ओके. त्यानंतर बघा, पॉलिनेशन कसं होतं, इन द नेक्स्ट डे मॉर्निंग बिटवीन 5 to 6 AM द फ्लॉवर्स ऑफ सिलेक्टेड मेल पॅरेंट्स. ओके. आपण जे मेल पॅरेंट सिलेक्टेड केले की ज्यामध्ये काय आहेत, पोलन्स आपल्याला डिझायरेबल असे पोलन ग्रेन्स ज्यामध्ये ज्या फ्लॉवर मध्ये आहेत असं मेल पॅरेंट आर डायरेक्टली युज्ड फॉर पॉलिनेशन. असं मेल पॅरेंट सिलेक्ट करायचं आणि विच आर डायरेक्टली युज्ड फॉर द पॉलिनेशन. ओके. पोलन ग्रेन्स आर कलेक्टेड इन पेट्री डिश. असं काय, अशा वेळी काय करायचं की जे पोलन ग्रेन्स आहे डिझायर्ड मेल फ्लॉवर च आपल्या एका पेट्री डिश मध्ये कलेक्ट करायचं अँड अप्लाइड ओव्हर द स्टिग्मा. ओके. आणि ते काय करायचं, जे फिमेल पॅरेंट आहे, ओके, की जे इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर आहे की ज्यामधून काय केलंय आपण, पोलन ग्रेन्स आहेत किंवा मेल जो पोर्शन आहे तो आपण रिमूव्ह केलाय, अशावरती काय करायचं, फ्लॉवर आर ब्रशच्या साहाय्याने काय करायचं, अप्लाय करायची. ओके. पोलन ग्रेन्स. द पॉलिनेटेड फ्लॉवर्स आर बॅग्ड अँड लेबल्ड प्रॉपरली. ओके. काय करायचं, पॉलिनेटेड फ्लॉवर्स आर बॅग्ड अँड लेबल्ड प्रॉपरली. बॅगिंग करायचं त्याचं आणि नंतर लेबलिंग करायचं. आफ्टर फर्टिलायझेशन व्हेन गायनोफोर स्टार्ट इनलॉगेटिंग, म्हणजे जेव्हा गायनोफोर जेव्हा त्याचा
इनलार्ज होत असेल, वाढ घेत असेल, त्यावेळेला टॅगिंग इज डन फॉर आयडेंटिफिकेशन. टॅगिंग केलं जातं फॉर आयडेंटिफिकेशन ॲज द पॉट्स आर डेव्हलप्ड बिलो द सॉइल सरफेस. ओके, पॉट्स काय होतात डेव्हलप बिलो द सॉइल सरफेस. त्यानंतर बघा, इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन इज डन इन कंट्रोल्ड कंडिशन विच गिव्स मोर पर्सेंटेज ऑफ सक्सेस. ओके, काय केलं जातं की जे इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन आपण करणार आहे ते एका कंट्रोल्ड कंडिशन मध्ये केले जातात, की ज्यामुळे काय होतं, आपले पर्सेंटेज ऑफ सक्सेस आहे ते वाढतं आणि आपल्याला डिझायरेबल रिझल्ट अचीव्ह होतात त्यामुळे. त्यानंतर काय होतं की हावेवर क्लायमेट इन जुलै टू मिड ऑगस्ट इज मोस्ट फेवरेबल फॉर दिस वर्क. काय, जुलै ते मिड ऑगस्ट पर्यंत जे क्लायमेट आहे, मधील क्लायमेट आहे ते कसं आहे, इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन साठी फेवरेबल आहे. अकॉर्डिंगली द क्रॉसिंग ब्लॉक मस्ट बी सोन. ओके, क्रॉसिंग ब्लॉकच्या अकॉर्डिंगली काय करायचं असतं, या सोन करायचे सीड्स. त्यानंतर यामधले ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा, इथं बघा डायग्राम मध्ये आपल्याला दाखवलंय की कसं केलं जातं. ओके, स्टँडर्ड, त्यानंतर विंग्स, त्यानंतर किल्स कसे रिमूव्ह करायचे, आणि त्यानंतर पोलन ग्रेन्स कसे बघा, मेल जो हे पार्ट आहे तो कसा रिमूव्ह केलाय आपल्याला दाखवलं ह्या डायग्राम मध्ये बघा. त्यानंतर बघा, ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह काय जायचे आपले, म्हणजे काय काय ऑब्जेक्टिव्ह ठेवून आपण हे इमॅस्क्युलेशन, पॉलिनेशन किंवा हायब्रिडायझेशन फॉलो करतो ग्राउंड मध्ये. तर बघा, हाय पॉड यील्ड आपल्याला कसं पाहिजे, यील्ड कसं पाहिजे, हाय पाहिजे. त्यानंतर बघा दुसरं, हाय शेलिंग पर्सेंटेज अँड ऑइल कंटेंट. शेलिंग पर्सेंटेज कसं पाहिजे, हाय पाहिजे, आणि ऑइल कंटेंट सुद्धा कसं पाहिजे आपल्याला, हाय पाहिजे. त्यानंतर बघा, अर्ली मॅच्युरिटी म्हणजे शॉर्ट ड्युरेशन पाहिजे. ओके, अर्ली मॅच्युअर असेल तेवढं चांगलं आहे ना, जास्त वेळ लागण्यापेक्षा 5 महिन्यापेक्षा आपण काय करतो, 3 महिन्याचं असेल किंवा 4 महिन्याचं असेल तर ते जास्त फेवरेबल समजतो, किंवा त्याचं उत्पादन आपल्याकडे जास्त घेतलं जातं, की लवकरात लवकर आपल्याला त्याचा मोबदला मिळावा, लवकरात लवकर आपल्याला ते उत्पन्न मिळावं, या दृष्टीनं अर्ली मॅच्युरिटी महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, इरेक्ट और सेमी इरेक्ट टाईप विथ मोर प्रोडक्टिव्ह ब्रांचेस. ओके, इरेक्ट म्हणजे सरळ जावं, जास्त असं रनर टाईप नसावं किंवा स्प्रेडिंग टाईप नसावं, तर कसं असावं, इरेक्ट असावं, सरळ असावं, आणि विथ मोर प्रोडक्टिव्ह ब्रांचेस. जे ब्रांचेस आहे त्यामध्ये जास्तीत जास्त पॉर्स डेव्हलपमेंट व्हावे, पेग डेव्हलप व्हावे, हे महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि पाचवा आहे रेझिस्टन्स. कशासाठी रेझिस्टन्स दाखवला पाहिजे, जी व्हरायटी आपण हायब्रिडायझेशन डेव्हलप करणार आहे त्यानं. तर डिसीजला, कोणकोणत्या डिसीजला, तर विल्ट अँड रूट रॉट, लीफ स्पॉट, पर्टिक्युलरली टिक्का डिसीज, आपल्याला माहिती आहे टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट. त्यानंतर बड नेक्रॉसिस, म्हणजे कशामुळे होतो, तर टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरसमुळे. त्यानंतर पीएमव्ही, पीनट मोटाल व्हायरस. ओके, रोझेट डिसीज, या डिसीजसाठी काय पाहिजे, ती व्हरायटी रेझिस्टन्स पाहिजे. त्यानंतर इन्सेक्ट कोणकोणते, तर जॅसिड्स आहेत, ऍफिड्स आहेत, थ्रिप्स आहेत, त्यानंतर लीफ मायनर आहे, त्यानंतर हेरी कॅटरपिलर आहे, अशा इन्सेक्टसाठी रेझिस्टन्स पाहिजे. त्यानंतर टॉलरन्स टू ड्रॉट अँड कोल्ड. ओके, टॉलरंट पाहिजे, हार्ड पाहिजे, कशासाठी, ड्रॉट आणि कोल्डला. ओके, दुष्काळ आणि जास्त थंड आहे अशा क्लायमेटला कसं पाहिजे, ते टॉलरंट पाहिजे व्हरायटी. त्यानंतर सातवा आहे बघा, सीड डॉर्मन्सी इज इसेन्शियल. ओके, यामध्ये कसं आहे, सीड डॉर्मन्सी इज इसेन्शियल आहे. ओके, सुप्तावस्था म्हणतो जी आपण, ओके, बियाणाची सुप्त अवस्था जी म्हणतो, सीड डॉर्मन्सी इज इसेन्शियल बिकॉज नॉन डॉर्मंट सीड्स स्टार्ट्स जर्मिनेशन आफ्टर मॅच्युरिटी. ओके, तर काय होणार, जेव्हा आपण मॅच्युअर झाल्यानंतर आपण जेव्हा भुईमुग काढणार त्यावेळेस समजा जर पाऊस आला किंवा जर ह्युमिड क्लायमेट असेल, तर त्यावेळेस काय होतं, तर त्या सीड काय होतील, जर्मिनेट होऊन येतील. आपण बघितलं की मूग आणि उडीद यामध्ये तो प्रॉब्लेम आहे बघा, जास्त प्रमाणात की उगवून येतात. ह्युमिड क्लायमेट असेल किंवा जर पाऊस पडला एखादा, तर शेंगा परत उगवून येतात. म्हणून यामध्ये कसं आहे, सीड डॉर्मन्सी पाहिजे, म्हणजे जेव्हा मॅच्युअर सीड झाल्यानंतर एक ठराविक कालावधीसाठी 6 ते 8 महिन्यासाठी त्या सीडची डॉर्मन्सी इसेन्शियल आहे. त्यामुळे काय होणार नाही की अर्ली जर्मिनेशन किंवा लगेच मॅच्युरिटी नंतर लगेच जर्मिनेशन होणार नाही. त्यासाठी सीड डॉर्मन्सी इज इसेन्शियल. त्यानंतर बघा, 8वा पॉइंट, क्वालिटी इन्क्लूड सीड ऑइल. ओके, यामध्ये काय आहे, क्वालिटी कॅरेक्टर्स या सीडचे म्हणजे काय आहे, तर सीड ऑइल महत्वाचं आहे आणि प्रोटीन कंटेंट. ओके, सीड ऑइल आणि प्रोटीन कंटेंट महत्वाचं आहे. अँड द कंपोजिशन म्हणजे नॉर्मल रेंज फॉर ऑइल कंटेंट इज किती आहे,
44 ते 55% आहे. ऑइल कंटेंटची रेंज किती पाहिजे? 44 ते 55% दरम्यान. त्यानंतर 9व बघा, बोल्ड केर्नल साईज फॉर टेबल पर्पज. ओके, बोल्ड साईज पाहिजे, व्यवस्थित गोल आकाराने टपोरे पाहिजे दाणे. ओके, गोल्ड केर्नल साईज फॉर टेबल पर्पज, वापरासाठी बोल्ड साईज पाहिजे. त्यानंतर बघा अचिव्हमेंट्स काय केलेत आपण हायब्रिडायझेशन टेक्निक्स थ्रू, काय कोणकोणत्या व्हरायटीज डेव्हलप केल्या आहेत. तर ते बघा, इंट्रोडक्शन मेथडनं कोणकोणते केले आहेत, तर UF70-103 आणि M13 या इंट्रोडक्शन. त्यानंतर सिलेक्शन कोणकोणत्या, तर AK1224. ओके, सिलेक्शन AK1224, कोपरगाव नंबर फर्स्ट. त्यानंतर K411, JL24, ICGS11 या व्हरायटी सिलेक्शन डेव्हलप केलेत. त्यानंतर हायब्रिडायझेशन टेक्निक वापरून कोणकोणत्या तयार केल्यात, तर पेडिग्री मेथडनं बघा, SB11, TG17, TG26, TAG24, फुले उन्नप. ओके, ह्या व्हरायटी आहेत. ह्या नाहीत ते कशाने केल्यात, तर हायब्रिडायझेशन टेक्निक्स वापरून आपण तयार केले. त्यानंतर म्युटेशन ब्रीडिंगनं कोणकोणत्या व्हरायटी तयार केलेत, तर TMV10 आणि TG1. ओके, TMV10 आणि TG1 या व्हरायटी म्युटेशन ब्रीडिंगनं आपण तयार केले. त्यानंतर बघा, फ्लॉवर स्ट्रक्चर ऑफ सोयाबीनचं झालं. सोयाबीनचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण जे बघितलं बघा, की कसं आहे हायब्रिडायझेशन, ग्राउंड नट आहे, सिसॅमम आहे आणि सनफ्लॉवर आहे. ओके, ज्या पद्धतीनं हेच आहे सोयाबीनचं आहे, त्या पद्धतीनेच कसं आहे हेच आहे की ग्राउंडनट्स आहे, त्याच पद्धतीने त्याच टाइप मध्ये आहे. आपण बघितलंय बॅनर म्हणजे काय. ओके, बॅनर टाइप म्हणजे त्याला स्टँडर्ड म्हटलं जातं. परत बघा, विंग्स आहेत, 2 विंग्स दाखवलेत बघा आणि 2 किल्स दाखवलेत. ओके, 2 किल्स दाखवलेत. स्टाईल दाखवलेत बघा. त्यानंतर 9 स्टॅमेन्स. ओव्हरी दाखवलं बघा, ओव्हरी बिकम्स अ पॉड कंटेनिंग 2 to 3 सीड्स कॉल्ड पीनट्स. ओके, ह्यात दाखवलंय बघा फ्लॉवर्स मध्ये, हे जे व्यवस्थित दाखवलंय, डिसेक्टेड फ्लॉवर दाखवलाय. ओके, समजतंय ना फ्रेंड्स? हॅलो फ्रेंड्स, निखिल, गौरव, येस सर. काय प्रॉब्लेम नाही ना, जास्त फास्ट होतंय किंवा काहीच समजत नाही असं नाही ना? नाही. ओके ओके, कंटिन्यू करूया. त्यानंतर बघा दुसरा आहे सिसॅमम. बघूया आता सिसॅमम, तीळ कसं आहे, फॅमिली काय, पेडॅलियासी. ओके, महत्वाचं हे विचारतात MCQ ला, तुम्हाला MCR ला वगैरे. फॅमिली माहित नसते बऱ्याच जणांना, सिसॅममची फॅमिली काय आहे, पेडॅलियासी. कल्टिवेटेड स्पेसिस कोणते आहे त्याची, तर सिसॅमम इंडिकम. आपल्याला माहिती आहे जनरली सिसॅमम इंडिकम ही कल्टिवेटेड स्पेसिस आहे. तर त्याचा 2n = 2x = 26 हा क्रोमोझोम नंबर आहे. क्रोमोझोम नंबर पण विचारतात काय काय MCR ला, मला वाटते एकदा 17 का 18ला विचारलेला आहे की सिसॅममचा कल्टिवेटेड सिसॅमम आहे, त्याचा क्रोमोझोम नंबर किती आहे तो. त्यानंतर बघा वाईल्ड स्पेसिस काय आहे, सिसॅमम ऑंगस्टिफोलियम. ओके, सिसॅमम अँगस्टिफोलियम आणि सिसॅमम रॅडिएटम ह्या काय आहेत, वाईल्ड स्पेसिस आहेत सिसॅममच्या. त्यानंतर बघा आता बॉटॅनिकल डिस्क्रिप्शन कसं आहे बघा, सिसॅमम इज ऑल्सो कॉल्ड एज तीळ. ओके, सिसॅमम आपल्याला माहिती आहे जनरली आपण काय म्हणतो, तर तीळ म्हणतो. ओके, इट इज अ अॅन्युअल हर्ब हॅव्हिंग प्रायमरी अँड सेकंडरी ब्रँचेस. ओके, हे कसं आहे, अॅन्युअल हर्ब आहे. ओके, अॅन्युअल हर्ब आहे की ज्यामध्ये कसे असतात, प्रायमरी ब्रँचेस असतात आणि सेकंडरी ब्रँचेस असतात. ओके, 2 टाईपच्या ब्रँचेस असतात, प्रायमरी ब्रँचेस आणि सेकंडरी ब्रँचेस. अँड डीप रूट, टॅप रूट सिस्टीम. ओके, टॅप रूट सिस्टीम असते. ओके, टॅप रूट सिस्टीम असते. त्यानंतर बघा, द स्टेम इज ग्रीन अँड अँग्युलर इन शेप. कशी असते स्टेम असते, जे स्टेम असते ते कसं आहे, तर ग्रीन असते आणि अँग्युलर इन शेप, अँगल असतात त्याला. त्यानंतर लिव्हज आर ग्रीन अँड सिम्पल टाईप असते, ग्रीन लिव्हज असतात आणि सिम्पल असतात. द बेसल लिव्हज आर पिटिओलेट. ओके, जे बेसल लिव्हज असतात म्हणजे खालच्या साईडचे जे लिव्हज असतात ते पिटिओलेट असतात, त्यांना पिटिओल्स असतात. ओके, देठ असतोय मोठ्या मोठ्या प्रमाणात. त्यानंतर बघा, ओव्ह्यूट
टू कॉर्डेट अँड द अप्पर लिव्स आर नॅरोवर. ओके, जसं जसं वर जाईन आपण, ओके, खालून वर बघा, विचार करा, खाली कशा असतात, मोठे असतात, प्लांट मोठे असतात. त्यानंतर जसं 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 वर जाईन तसं तसं लिव्हची साईज कशी होते, नॅरो होतात, लहान असतात. कशा असतात, नॅरोवर, ॲब्लॉंग, लिंकोलेट अँड लिनियर लिंकोलेट. ओके, लिंकोलेट आणि लिनियर लिंकोलेट अशा टाइप मध्ये असतात. पिटिओलेट आणि लिंकोलेट. ओके, पिटिओलेट म्हणजे काय, ज्यांना देठ आहे, आणि लिंकोलेट म्हणजे काय, डायरेक्ट स्टेम पासून जे आले किंवा तयार झालेत जे लिव्स, त्यांना म्हटलं जातं लिंकोलेट. त्यानंतर बघा, फ्लावर्स आर आयदर सॉलिटरी ऑर इन क्लस्टर. ओके, सॉलिटरी म्हणजे काय, सेपरेट असतात, एक 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 असं सेपरेट, ऑर क्लस्टर ऑफ 2 to 3 फ्लावर्स. 2 ते 3 फ्लावरचं एक तर क्लस्टर तरी असतंय किंवा सॉलिटरी म्हणजे सेपरेट तरी फ्लावर्स असतात. त्यानंतर बघा, दे आर hermaphrodite and irregular. Okay, both male and female sex organs are present in same flower. Okay, hermaphrodite and irregular type असतात. त्यानंतर काय, कॅलिक्स persistent with 5 oblong and pubences lobes. कॅलिक्स मध्ये काय असतात, 5 लोब्स असतात. ओके, आपण बघितलं मागल्या वेळी पण, की जे कशामध्ये, ग्राउंडनट मध्ये सुद्धा 5 लोब्स असतात. सिसॅमम फ्लावर हॅज गॅमोपेटॅलस कंडिशन. ओके, गॅमोपेटॅलस आपण बघितलं, गॅमोसेफॅलस म्हणजे काय, जेव्हा सेपल्स असतात जे ते फ्युज्ड, एकत्र किंवा युनायटेड असतात, तेव्हा गॅमोसिपॅलस कंडिशन. आणि ज्यावेळेस गॅमोपेटॅलस कंडिशन म्हणजे काय, सेम तसंच, फक्त काय असणार इथं, पेटल्स जे असतात ते कसे असतात, युनायटेड ऑर फ्युज्ड असतात, एकत्र असतात. ट्युबुलर corolla with 5 lobes which are united at the base. The corolla varies from white to purple. कसा असतोय, white to purple असतोय in color and it is covered with the short hairs. ओके, त्यावरती कशाच कवरिंग असते, शॉर्ट हेअरचं कवरिंग असते. त्यानंतर 4 stamens are grouped in 2 pairs. ओके, जे 4 stamens असतात are grouped in 2 pairs with 1 pair of stamen are shorter than the other. ओके, स्टॅमिनचं कसं असतं, एक पेअर असते ती कशी असते, शॉर्टर असते, आणि एक पेअर असते ती कशी असते, लॉंगर असते. अशा पद्धतीचं स्टॅमिन्स असतात त्यात, 4 स्टॅमिन्स. म्हणजे 2 स्टॅमिन्स लहान आणि 2 स्टॅमिन्स कशा असतात, उंच असतात, असं असते. त्यानंतर बघा, ओव्हरी इज सुपेरियर कंप्रेस्ड. ओके, ओव्हरी सुपेरियर आहे, वरच्या साईडला असते. त्यानंतर कंप्रेस्ड असते, मोर ऑर लेस राउंडेड ऑर डिवायडेड बाय फॉल्स सेप्टा. ओके, कसं असते, मोर ऑर लेस राउंडेड, एकतर जास्त प्रमाणात असते किंवा काही वेळा काय होते, लेस प्रमाणात राउंडेड, गोलाकार असतोय, आणि विच आर डिवायडेड बाय फॉल्स सेप्टा. सेप्टा जे असते, जे आपण बघितले की मायसिलियम म्हणजे जे सेप्टा असतात, त्या पद्धतीनं इथं सुद्धा असे मायसिलियम टाइप सेप्टा असते, त्यांना डिवाइड केलेले असतात, फॉल्स सेप्टा. त्यानंतर इच कंपार्टमेंट ऑफ ओव्हरी कंटेन्स 1 to many ओव्हल्स. ओके, प्रत्येक कंपार्टमेंट ओव्हरीचा काय कंटेन्स 1 to many ओव्हल्स, म्हणजे ओव्हरीमध्ये काय असणार, ओव्हल्स असणार, एक ते एक, काही वेळा एक तर असतोय, काही वेळा त्यापेक्षाही जास्त असतोय, असं असते. विथ अ सेंट्रल प्लासेंटा. प्लासेंटा हा सेंट्रलला असतो. त्यानंतर बघा, ओव्हरी फॉर्म्स कॅप्स्यूल. ओके, कॅप्स्यूल, ओव्हरी फॉर्म्स कॅप्स्यूल, कॅप्स्यूल तयार असतात. तुम्ही जर सिसॅममचं बघितलं असेल झाड वगैरे, तर तुम्हाला लक्षात येईल की कसं असतंय ते, त्यामध्ये कॅप्स्यूल्स असतात, आणि त्या कॅप्स्यूल्स मध्ये सीड्स असतात. आफ्टर फर्टिलायझेशन कॅप्स्युल्स आर मल्टीलोक्युलर. ओके, फर्टिलायझेशन झाल्यानंतर मल्टीलोक्युलर म्हणजे त्यात अनेक लोक्युल्स तयार होतात, आणि त्या लोक्युल्स मध्ये काय असतात, तर सीड्स असतात. ते लोक्युल्स किती असतात, 4 ते 8 लोक्युल्स तयार होतात. तुम्ही जर बघितलं सिसॅममचं ते एखादं कॅप्सूल असतं, कॅप्सूल घ्यायचं आणि आत फोडून बघायचं, त्यात कसं असतात, 3 ते 4, ती जनरली 4 असे काय असतात, लोक्युल्स असतात, आणि त्या लोक्युल्स मध्ये बघा ते सीड भरलेलं असते. सीड्स आर ब्लॅक, ब्राऊन अँड व्हाईट इन कलर. ते व्हरायटीवर डिपेंड आहे की सीड कसं असते, ब्लॅक असते, ब्राऊन असते किंवा व्हाईट इन कलर. फ्लॉवरिंग ऑकर्स इन अर्ली मॉर्निंग. फ्लॉवरिंग कधी होते यामध्ये, तर अर्ली मॉर्निंगला, विथ अँथर्स बिगेन टू dehiscence. ओके, विथ अँथर्स बिगेन्स टू dehiscence अराउंड 3 to 4 AM शॉर्टली बिफोर द फ्लॉवर्स ओपन. त्यानंतर बघा, द स्टिग्मा बिकम्स रिसेप्टिव्ह. स्टिग्मा बिकम्स रिसेप्टिव्ह. स्टिग्मा कधी रिसेप्टिव्ह होती, पोलन ग्रेन्सला, विथ dehiscence ऑफ अँथर अँड रिमेन्स अंटिल 8 AM. ओके,
3 ते 4च्या दरम्यान काय होतं, अँथरडायसेन्स होतं आणि स्टिग्मा रिसेप्टिव्ह कंडिशनला कधी येणार आहे, 8 AM अंटिल 8 AM पर्यंत स्टिग्मा ही रिसेप्टिव्ह कंडिशनला राहते. की रिसेप्टिव्ह कंडिशन म्हणजे काय, की पोलन ग्रेन ऍक्सेप्ट करायची वेळ. ओके, पोलन ग्रेन ऍक्सेप्ट करायची वेळ. दॅट इज सेल्फ पॉलिनेशन इज ड्यू टू द क्लिस्टोगॅमी कंडिशन. ओके, क्लिस्टोगॅमी कंडिशन मुळे काय होते, तिथं सेल्फ पॉलिनेशन हे होत असते. त्यानंतर बघा हायब्रिडायझेशन टेक्निक्स बघा, यातले हायब्रिडायझेशन टेक्निक्स काय आहेत, तर इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन कसं केलं जातं बघा. इमॅस्क्युलेशन ऑफ द फ्लॉवर बड हॅव्हिंग स्लाइट colored tinge at the top of the bud just before maturity should be done after 4 PM. 4 वाजल्यानंतर म्हणजे दुपारच्या 4 वाजल्यानंतर काय केलं जातं, इमॅस्क्युलेशन केलं जातं. यामध्ये द करोला ट्यूब अटॅच्ड टू द ओपन अँथर्स मे बी रिमूव्ड बाय हँड. ओके, बाय हाताने काय केलं जातं, जे करोला आहेत ते रिमूव्ह केले जातात बाय हँड, लिव्हिंग द पिस्टिल्स इंटॅक्ट. ओके, पिस्टिल्स आहे त्याच पोझिशन मध्ये ठेवायचं. पिस्टिल्सला हात न लावता, पिस्टिल्स न काढता पिस्टिल तसेच ठेवायचे. सच पिस्टिल्स नीड्स टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम अनवॉन्टेड पॉलिनेशन. ओके, जे अनवॉन्टेड पॉलिनेशन आहे किंवा जे क्रॉस पॉलिनेशन आहे त्यापासून पिस्टिलचं संरक्षण करायचं. बाय कव्हरिंग इट विथ स्मॉल बटर पेपर बॅग. कशाच्या साह्यानं, तर स्मॉल बटर पेपर एखादी बॅग असेल त्याच्या साह्याने काय केलं जातं, ते पिस्टिल्स कव्हर केले जातात. प्लास्टिक स्ट्रॉ ट्यूब should be used due to possibility of injury to corporal. ओके, प्लास्टिक स्ट्रॉ ट्यूब असते ते काय करतात, ट्यूब काही काही वेळा त्यात घातली जाते. तर ते घातल्यामुळे काय होतं, तर ते जे पिस्टिल्स असतात ते कसे राहतात, व्यवस्थितरित्या राहतात, कॉन्टॅमिनेशन अजिबात होत नाही आणि वेल प्रॉपर कंडिशन मध्ये पिस्टिल्स राहतात. त्यानंतर बघा प्रिव्हियसली सेल्फड फ्लॉवर्स विच आर जस्ट मॅच्युअर्ड. ओके, प्रिव्हियस सेल्फिंग केलेला आहे फ्लॉवर आणि जे काय झाले आता मॅच्युरिटीला आलेले. ओके, नीड टू बी युज्ड फॉर पॉलिनेशन. ओके, जे असे प्लांट आहेत की जे प्रिव्हियसली आधी सेल्फिंग झालेला आहे त्यामध्ये आणि आता मॅच्युरिटीला आले, असे फ्लॉवर्स काय करतात, पॉलिनेशन साठी वापरले जातात. इमॅस्क्युलेटेड बर्ड्स ऑन द नेक्स्ट डे मॉर्निंग. ओके, इमॅस्क्युलेटेड बर्ड जे आपण सिलेक्ट केलं ते काय करायचं, नेक्स्ट डे मॉर्निंगला इमॅस्क्युलेट करायचे. राईप अँथर ऑफ सच फ्लॉवर्स आर रब्ड ओव्हर द रिसेप्टिव्ह स्टिग्मा. ओके, जे राईप झालेले आहेत अँथर ते काय करायचं, रब करायचं ओव्हर द रिसेप्टिव्ह स्टिग्मा. स्टिग्मा ते पोलन ग्रेन्स काय करणार, रिसेप्ट करणार, ऍक्सेप्ट करणार. ऑफ इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर, कोणाच्या इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर केलेला जी स्टिग्मा आहे ते काय करणार, रिसेप्ट करणार. त्यानंतर दीज फ्लॉवर्स नीड्स टू बी कव्हर्ड इमिजिएटली. हे असे पॉलिनेशन केलेले किंवा इमॅस्क्युलेशन केलेले फ्लॉवर्स काय आहेत, इमिजिएटली कव्हर केले पाहिजेत टू अवॉइड क्रॉस पॉलिनेशन बाय बटर पेपर बॅग्स इन ऑर्डर टू अवॉइड स्प्रेस नॅचरल पॉलिनेशन. ओके, जे पॉलिनेशन आहे, क्रॉस पॉलिनेशन असेल किंवा अदर कॉन्टॅमिनेशन असेल ते जर अवॉइड करायचे असेल तर आपण काय करतो, बटर पेपर बॅगने ते व्यवस्थितरित्या कव्हर केले पाहिजे फ्लॉवर्स. 2 to 3 पॉलिनेशन शुड बी नीडेड. यात काय 2 ते 3 पॉलिनेशन करावे लागतात. ओके, यात बघा आता डायग्राम मध्ये बघा दिलेले आपल्याला कोरोला लोब्स दिलेले आहेत बघा वरच्या साईडला. त्यानंतर स्टिग्मा बघा कशी दिलेली आहे, स्टिग्मा, स्टाईल आणि खाली काय बेसलला ओव्हरी आहे बघा, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. गायनोशियम तुमचा कंप्लीट झाला, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरीन. त्यानंतर बघा करोला ट्यूब दिल्या, करोला ट्यूब मध्ये काय आहे, ते पेस्टिल्स आहेत. त्यानंतर बघा अँथर दिलेला आहे, अँथरला खाली काय आहेत बघा, फिलामेंट वर आहे, फिलामेंट वर अँथर आहेत. त्यानंतर त्याच्या बाहेर काय कॅलेक्स लोब्स दिले, 2 लोब्स आहेत बघा. त्यानंतर खाली काय ओव्हरीच्या तिथं प्लासेंटा दिलेला आहे. ओके, आणि ओव्हरीच्या आत काय ओव्हिल्स आहेत नंबर ऑफ. त्यानंतर ओव्हिल्स मधून नंतर काय तयार होणार, सीड्स तयार होणार लहान लहान. ओके, तर अशी मॉर्फॉलॉजी आहे फ्लॉवरची. आलं लक्षात. त्यानंतर बघा ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, म्हणजे आपण हायब्रिडायझेशन टेक्निक्स फॉलो करणार आहे सिसॅमम मध्ये. तर त्यामध्ये ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहेत महत्वाचे, तर हाय सीड यील्ड विथ मोर ऑइल कंटेंट. ओके, सीड यील्ड कसं पाहिजे, हाय पाहिजे आणि मोर ऑइल कंटेंट पाहिजे त्यात. त्यानंतर बघा शॅटरिंग रेजिस्टन्स, शॅटर नाही झाले पाहिजे. ज्या पद्धतीने बघा तुम्ही कधी मूग किंवा उडीद असेल ते उन्हात बघा शेंगा वाळत घातल्यानंतर कसं होतात, तडकतात आणि शॅटर होतात.
अशा पद्धतीने काय शॅटरिंग झालं नाही पाहिजे, शॅटरिंगला रेजिस्टन्स दाखवला पाहिजे त्या व्हरायटीने. त्यानंतर बघा अर्ली मॅच्युरिटी, ओके, अराउंड 65 to 70 डेज अर्ली मॅच्युरिटी आले. जनरली ज्या सिसॅमम व्हरायटी आहेत त्यांची मॅच्युरिटी किती आहे? 90 to 95 डेज. ओके, 90 to 95 डेज ही त्यांची जनरल मॅच्युरिटी आहे. पण जर आपण ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे आपलं, की अर्ली मॅच्युरिटी पाहिजे. अर्ली मॅच्युरिटी हे ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवून आपण काय 65 to 70 डेज पर्यंत जी मॅच्युअर होणार आहे व्हरायटी ते डेव्हलप केली पाहिजे. ओके, त्यानंतर बघा फोटो अँड थर्मो इनसेन्सिटिव्ह पाहिजे. फोटो पिरियड असेल, लाईट असेल किंवा टेम्परेचर असेल, त्याला काय पाहिजे? इनसेन्सिटिव्ह पाहिजे. जर चेंज झाला फोटो पिरियड मध्ये किंवा तुमच्या टेम्परेचर मध्ये जर चेंज झाला तर त्याला जास्त फ्लक्च्युएशन दाखवलं नाही पाहिजे त्या व्हरायटीनं. ओके, सिसॅमम इज शॉर्ट डे प्लांट अँड रिक्वायर्स ऑप्टिमम टेम्परेचर. ओके, शॉर्ट डे प्लांट आहे आणि रिक्वायर्स ऑप्टिमम टेम्परेचर. ओके, डे लेंथ कशी पाहिजे याला, की शॉर्ट पाहिजे. ओके, नाईट पिरियड जो आहे तो कसा पाहिजे या प्लांटला? जास्त पाहिजे. ओके, आपल्याला कळालं ना शॉर्ट डे प्लांट म्हणजे काय कसं. ओके, डे लेंथ आहे ती कशी पाहिजे? शॉर्ट पाहिजे आणि नाईट जी आहे, ओके, नाईटची जी लेंथ आहे ते जास्त पाहिजे अशा प्लांटला. द डेव्हलपमेंट ऑफ प्लांट टाइप फॉर monocropped area. Okay, development of plant type for monocropped area, mixed crop area and irrigated cropping. Okay, जरी आपल्याला सिंगल क्रॉपिंग घ्यायचं असेल, मोनोक्रॉपिंग घ्यायचं असेल याचं सिसॅममचं, किंवा आपल्याला काय करायचं असेल मिक्स्ड क्रॉपिंग घ्यायचं असेल किंवा इरिगेटेड क्रॉपिंग घ्यायचं असेल, तर अशा तिन्ही कंडिशनला आपल्याला जे फेवरेबल होईल, ओके, फिजिबल होईल अशा पद्धतीची व्हरायटी आपल्याला डेव्हलप करायची आहे. त्यानंतर बघा टॉलरन्स और रेजिस्टन्स टू. टॉलरन्स किंवा रेजिस्टन्स कशाला दाखवला पाहिजे? कोणकोणते डिसीजेस आहेत? तर बघा डॅम्पिंग ऑफ सीडलिंग. ओके, डॅम्पिंग ऑफ सीडलिंग आपल्याला माहित आहे. त्यानंतर सिसॅमम फायलॉइडी. ओके, फायलॉइडी अतिशय महत्वाचा डिसीज बरं का. तुम्हाला MCR ला विचारतात फायलॉइडी म्हणजे कसं काय आहे, फायलॉइडी म्हणजे काय? सिसॅमम फायलॉइडी. ओके, तर सिसॅमम फायलॉइडी आपल्याला माहित आहे की काय होतात, जे लीफ फ्लॉवर स्ट्रक्चर आहे. ओके, फ्लॉवर असते. ओके, जे सिसॅममचं फ्लॉवर आहे ते काय होतं की जनरली टर्न्स इनटू लिफी स्ट्रक्चर. ओके, फ्लॉवर आहे ते फ्लॉवरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर लिफी स्ट्रक्चर मध्ये, पाना टाइप असं स्ट्रक्चर मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. त्याला आपण काय म्हणतो? सिसॅमम फायलॉइड. ओके, सिसॅमम फायलॉइड असा आहे डिसीज की ज्यामध्ये काय होतंय की जे फ्लॉवर्स आहेत त्या फ्लॉवरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? तर लिफी. ओके, लिफी स्ट्रक्चर मध्ये होते कन्व्हर्जन. त्याला सिसॅमम फायलॉइडी महत्वाचा डिसीज. त्यानंतर बघा फ्युजेरियम विल्ट. विल्ट आपल्याला माहितच आहे, मुळकूज, फ्युजेरियम. त्यानंतर लिप स्पॉट. ओके, लिप स्पॉट आहे. लिप कर्ल डिसीज आहे व्हायरल. त्यानंतर सिसॅमम गॉलफ्लाय ही महत्वाची पेस्ट आहे, सिसॅमम गॉलफ्लाय. त्यानंतर रूट अँड स्टेम रॉट आहे. त्यानंतर बॅक्टेरियल ब्लाइट आहे, करपा सुद्धा आहे बघा यामध्ये. त्यानंतर बघा पेस्ट कोणकोणते आहेत? तर लीफ रोलर महत्वाची पेस्ट आहे. त्यानंतर लीफ इटिंग कॅटरपिलर सुद्धा जास्त प्रमाणात आहे त्यात. ओके, त्यानंतर 7वा ऑब्जेक्टिव्ह बघा टॉलरन्स टू ड्रॉट, वॉटर लॉगिंग अँड सॅलिनिटी. ओके, ड्रॉटला, वॉटर लॉगिंग कंडिशनला, वॉटर स्टॅग्नेशन कंडिशनला आणि सॅलिनिटी. ओके, क्षारपट जमिनीला यांनी काय दाखवलं पाहिजे? व्हरायटीने डेव्हलप केलेल्या रेजिस्टन्स दाखवला पाहिजे. त्यानंतर बघा क्वालिटी ग्रेन्स हॅव्हिंग बोल्ड साईज अँड लस्टरस व्हाईट कलर. ओके, क्वालिटी ग्रेन्स पाहिजे. ओके, कसं पाहिजे? त्याची साईज बोल्ड पाहिजे आणि लस्टर पाहिजे, त्यांना चकाकी पाहिजे. व्हाईट कलरच्या सीड्स जे आहेत त्यांना काय पाहिजे? लस्टर पाहिजे, चकाकी पाहिजे. हे झाले आपले काय ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर बघा अचिव्हमेंट्स काय आहेत? अचिव्हमेंट काय केलेत आपण हे ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह वापरून किंवा जे हायब्रिडायझेशन टेक्निक्स वापरून जे अचिव्हमेंट्स केले, ज्या व्हरायटीज डेव्हलप केल्या त्या कोणकोणत्या आहेत त्या बघूया आपण. तर बघा पहिले प्युअर लाईन सिलेक्शन. या मेथडनं आपण काय केलंय बघा, कोणकोणत्या व्हरायटी आहेत? D7111. ओके, D7111, ग्वालियर 5, गुजरात तिल 1. ओके, GT1. त्यानंतर कंके व्हाईट. ओके, बिहार, कांके व्हाईट. ओके, बिहार मधली. त्यानंतर मास सिलेक्शन कोणकोणते आहेत? तर हवारी. ओके, हावरी. ओके, मास सिलेक्शन कुठे? हावरी. त्यानंतर N58-2. त्यानंतर बघा पेडिग्री सिलेक्शन आफ्टर हायब्रिडायझेशन. ओके, हायब्रिडायझेशन नंतर पेडिग्री सिलेक्शन मेथड. या मेथड्स तुम्हाला पुढे थेअरीला कव्हर होतील व्यवस्थितरित्या. आपण एक एक ज्या कन्व्हेन्शनल ब्रीडिंग मेथड्स आहेत
ते आपण बघणार आहोत. तुम्हाला तिथं ते तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल की कसं आहे. प्युअर लाईन सिलेक्शन म्हणजे काय, मास सिलेक्शन म्हणजे काय, किंवा पेडिग्री सिलेक्शन मध्ये काय असते हे तुम्हाला कळेल थेअरीमध्ये व्यवस्थित. तर पेडिग्री सिलेक्शन कोणकोणते आहेत? फुलेतील फर्स्ट, ओके. PT1 आपल्याला माहित आहे. PT1, TC15, त्यानंतर JLT7, ओके. जळगाव 7, त्यानंतर जळगाव 26, ओके. या व्हरायटी पेडिग्री सिलेक्शन आफ्टर हायब्रिडायझेशन डेव्हलप केलेलं आहे, ओके. तर हे समजले सिस्टमचं. अशा पद्धतीनं फ्लॉवर मॉर्फॉलॉजी आपण बघितलं. कोरोला लोब्स असतात, ओके, अप्पर साईडला. त्यानंतर आपल्याला माहित आहे स्टिग्मा, स्टायलाइन, ओव्हरी ते गायनोशियम कंप्लीट करतात. त्यानंतर फिलामेंट आहे, ओके, जे अँड्रोशियमचे पार्ट आहेत. त्यानंतर करोला ट्यूब असते, ओके. करोला ट्यूब मध्ये काय असतात? स्टिग्मा, स्टायलाइन, ओव्हरी तुमचे गायनोशियम सिच्युएटेड असतोय. त्यानंतर काय असते? कॅलेक्स लोब्स असतात, प्लासेंटा असतो या, आणि ओव्हरी मध्ये काय असणार? ओव्हल्स असणार. ओके, इथे दाखवलंय बघा फ्लॉवर स्ट्रक्चर आपल्याला कशा पद्धतीने असते. ईडी इथे बघा कॅप्सूल मध्ये दाखवले 4 हे असतात बघा, आपण बघितलेलं लोब्स असतात 4. अशा पद्धतीनं 4 साईडला सीड्स डिस्ट्रीब्यूट असतात लोब्स मध्ये. हे सेसम प्लांट ए मध्ये दाखवलंय बघा कसे फ्लॉवर्स वगैरे लागतात. लोब्स दाखवलंय, ओके. ओव्हरी दाखवले, गायनोफोर कसा डेव्हलप होतोय ते दाखवलंय, ओके. ओव्हरी मध्ये बघा ओव्हल्स दाखवले एफ मध्ये. कॅलिक्स लोब दाखवलेत, कोरोला ट्यूब दाखवले त्यामध्ये, ओके. आता शेवटचं बघूया आपण सनफ्लावर. ओके, एक तेवढं घेऊया. समजलंय ना फ्रेंड्स? समजतंय ना? काय कळत नाही असं होतंय? जनरल स्ट्रक्चर वगैरे काय समजतंय ना? म्हणजे काय असते नक्की काय हे महत्वाचं आहे. तुम्हाला आता काय प्रॅक्टिकल घेणं शक्य नाही, कारण हे प्रॅक्टिकल म्हणजे काय तुम्हाला खरं तुम्हाला ते तुम्ही बघितलं पाहिजे आणि तुम्ही केलं पाहिजे. पण इथं कसं आहे डिसेक्शन आता ते कोविडमुळे पॉसिबल नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आता ते थिअरी टाइपच घेतलं पाहिजे आणि तुम्हाला परीक्षेलाही विचारताना असं थिअरी टाइपच विचारणार. बॉटनिकल डिस्क्रिप्शन विचारतील तुम्हाला, किंवा मग तुम्हाला डायग्राम काढायला विचारतील. असे क्वेश्चनच तुम्हाला विचारणार, किंवा परत MCQ तुम्हाला विचारतील थोडेफार. त्या दृष्टीनेच आपण तयारी करूया, ओके. त्यानंतर बघा आपण सनफ्लॉवरचं बघूया, शेवटचं एक लास्ट. काय फॅमिली आपल्याला माहित आहे, कंपोजिट किंवा ॲस्टरेस आहे फॅमिली, ओके. कल्टिवेटेड स्पेसिस कोणते आहे? हेलियांथस ॲनस, ओके. आपल्याला कॉमनली नोन व्हरायटी कोणते आहे? तर हेलियांथस ॲनस, ओके. 2n = 2x = 34 हा क्रोमोझोम नंबर आहे. त्यानंतर हेलियांथस ट्युबरोजस, ओके, ही दुसरी व्हरायटी आहे कल्टिवेटेड. त्याचाही क्रोमोझोम नंबर किती आहे? 2n = 2x = 102, ओके. आता बघा जरा डायग्राम कडे व्यवस्थितरित्या लक्ष द्या की कसे आहेत. आपण बघितलं या सनफ्लॉवरचं कसं असते, ओके. सूर्यफूल कसं आहे बघितले आपण. त्यामध्ये काढून घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल, ओके, की कसे असतात. साईडला असतात ते काय आहेत? ओके, साईडला पानागत असतात बघा, तुम्ही बघितले असं साईडला. त्याला काय म्हणतात? रे फ्लोरेट्स म्हणायचं, ओके. जे साईडला पानागत असतात बघा, सूर्यफूल तुम्ही बघितलं असेल तर त्याच्या साईडने काय असतात? ते रे फ्लोरेट्स. इथं डायग्राम मध्ये दाखवले बघा, रे फ्लोरेट्स पाना टाइप असते, ओके. त्यानंतर मधले जे असतात बघा, तुम्ही बघितलं असेल फ्लॉवर्स असतात वगैरे असं दिसतात, आणि त्याच्या खाली जे सीड्स असतात सनफ्लॉवर सीड, ओके, ते फ्लॉवर टाइप असतात. त्याला काय म्हटलं जातं? डिस्क फ्लोरेट्स, ओके. मग लक्षात ठेवायचं की सनफ्लॉवर मध्ये 2 टाइप आहेत. काय? एक आहे ते रे फ्लोरेट्स आहे, आणि दुसरा आहे ते डिस्क फ्लोरेट्स आहेत, ओके. त्यानंतर बघा खाली दिलंय बघा ओव्हरीचं स्ट्रक्चर, म्हणजे गायनोशियमचं स्ट्रक्चर कसं दिलंय बघा. बघा ओव्हल दिलेत. ओव्हरीमध्ये काय आहे? ओव्हल दिलंय. त्यानंतर काय? अँथर आणि स्टिग्मा पण दिलेत. अँथर कुठे आहेत आणि स्टिग्मा कसे आहेत ते पण दिलेत बघा ह्यामध्ये. त्यानंतर खाली बघा फिलामेंटचं कसं दिलंय? स्टाईल आणि अँथर दिलंय. पोलन दिलंय. त्यानंतर इकडे बघा स्टिग्मॅटिक लोब्स दिलेत, ओके. स्टिग्मॅटिक लोब्स कसे आहेत? वरच्या साईडला बघा कशा पद्धतीने लोब्स आहेत महत्वाचं बघा. अँथर बघा, स्टाईल बघा,
स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. ओके, ह्या टाइप मध्ये. त्यानंतर बघा आता बॉटॅनिकल डिस्क्रिप्शन याचं बघा कसं आहे. कल्टिवेटेड सनफ्लॉवर इज अ हर्बेशियस अॅन्युअल. ओके, हर्बेशियस आहे प्लांट. त्यानंतर ग्रोईंग टू अ हाईट ऑफ 50 to 300 सेंटीमीटर, 50 ते 300 सेंटीमीटर पर्यंत हाईट असते या प्लांटची. द स्टेम इज ब्रांचड ऑर अनब्रांचड. एक तर काही वेळा ब्रांचिंग असते, काही वेळा ब्रांचिंग नसते, अशा पद्धतीने त्याचे स्टेम्स असतात. त्यानंतर बघा लीव्स आर युजली अपोजिट ऍट बेस. ओके, लीव्स कशा असतात, आर युजली अपोजिट ऍट बेस. ओके, बेसच्या कशा अपोजिट आहेत. अँड अल्टरनेट ऍट द टॉप. ओके, अल्टरनेट असतात ऍट द टॉप वेअर वोरल्ड फायलोटॉक्सी डेव्हलप्स. ओके, वोरल्ड फायलोटॉक्सी डेव्हलप्स होते. लीव्स व्हेरी इन साइज, शेप, हेरीनेस अँड लेंथ ऑफ पिट्यूल. कशा असतात, लीव्स व्हॅरी होतात साईज नुसार, शेप नुसार, त्यावरती हेरीनेस असेल ओके किंवा लेंथ नुसार ते व्हॅरी होतात. द इन्फ्लोरोसन्स इज हेड ऑर कॅपिच्युलम. त्याला इन्फ्लोरोसन्सला काय म्हणतो आपण, याला हेड तरी म्हणतो एक तर, ऑर कॅपिच्युलम सुद्धा म्हणतो. ओके, महत्वाचा आहे एमसीक्यू की द इन्फ्लोरन्स ऑफ सनफ्लॉवर इज कॉल्ड ॲज हेड ऑर कॅपिच्युलम. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फॅमिली कंपोजिटी. ओके, की हेड किंवा कॅपिच्युलम तयार करणं फ्लॉवरचा, इन्फ्लोरसन्सचा, ही कशाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर कंपोजिटिव्ह फॅमिलीची. ओके, ॲस्टेरासी फॅमिलीची ती काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, एक वैशिष्ट्य आहे. द हेड कन्सिस्ट ऑफ 2 टाइप्स ऑफ फ्लोरेट्स. ओके, आपण बघितले 2 टाइप्स ऑफ फ्लोरेट्स कुठले आहेत, एक आहे तो रे फ्लोरेट्स आणि दुसरा आहे तो बघा डिस्क फ्लोरेट्स. Via ray florets, the disc florets are arranged in concentric circles. Okay, ray florets and disc via ray florets, the disc florets आपण बघितले आतील जे फ्लॉवर टाइप आहेत, म्हणजे ज्याच्या सीड वरती जे आहेत फ्लॉवर सारखे लहान 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 असतात, ते कशा असतात कॉन्सेंट्रिक सर्कल्स मध्ये. ओके, ते काय असतात अरेंज केलेले असतात. रे फ्लोरेट्स आर स्टराईल. ओके, बघा जे साईडचे रे फ्लोरेट्स आहेत, जे पानासारखं स्ट्रक्चर आहे साईडला, ते रे फ्लोरेट्स आहेत, ते कसे आहेत स्टराईल आहेत. ओके, स्टराईल आहेत. अँड द फॉर्म आउटर होरल ऑफ द हेड. ओके, ते काय करतात आउटर होरल ऑफ द हेड फॉर्म करतात. व्हाईल जे डिस्क फ्लोरेट्स आहेत, ओके, जे आतील कॉन्सेंट्रिक सर्कल जे तयार करतात असे डिस्क फ्लोरेट्स आहेत, दे आर अरेंज्ड इन कॉन्सेंट्रिक सर्कल्स ऑन द रिसेप्टेबल रे. Ray florets have 5 elongated petals united to form strip like structure. ओके, बघा जे रे फ्लोरेट्स आहेत त्यामध्ये काय असतात 5 इलॉंगेटेड म्हणजे लांब असे पेटल्स असतात, ते काय झालेले आहेत युनायटेड टू फॉर्म ए स्ट्रिप लाईट स्ट्रक्चर. एखाद्या स्ट्रिप सारखं स्ट्रक्चर तयार झालेलं असते. दे हॅव वेस्टिजियल स्टाइल्स स्टिग्मास अँड नो अँथर्स. ओके, दे हॅव वेस्टिजियल, ते सुद्धा वेस्टिजियल आहेत का, कारण त्यात काय नाही स्टाईल नाही, स्टिग्मा नाही आणि अँथर सुद्धा नाही. इच डिस्क फ्लोरेट इज हर्मॅफ्रोडाइट. ओके, जे डिस्क फ्लोरेट आहेत ते काय आहेत हर्मॅफ्रोडाइट आहेत, म्हणजे काय आहेत मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन आहे तो प्रेझेंट आहे विथ अन इन्फेरियर. ओके, ओके, इन्फेरियर म्हणजे खालच्या साईडला ओरी आहे. ओके, इन्फेरियर. आणि सुपेरियर म्हणजे काय म्हणतो आपण ओरी, जे वरच्या साईडला आहे. ओके, वरच्या साईडला आहे. with the inferior ovary, the sepals are modified into 2 pappus scales. ओके, बघा यामध्ये काय झालंय, जे सेपल्स असतात जनरल आपण सेपल्स पेटल्स ओके बघितले, जे सेपल्स असतात आर मॉडिफाईड इनटू 2 pappus scales. The 5 petals are united except at the tip to form a corolla tube. ओके, जे पेटल्स आहेत ते काय झाले आहेत युनायटेड ऍट द टिप टू फॉर्म ए करोला ट्यूब. पेटल्स पासून काय झालं करोला ट्यूब तयार झाले विथ 5 अँथर्स फ्युज्ड टू फॉर्म ए अँथर ट्यूब. आणि इथं काय 5 अँथर आहेत ते फ्यूज होऊन काय तयार झालंय त्याचे अँथर ट्यूब तयार झाले. द स्टाईल इज इनसाइड द अँथर ट्यूब अँड स्टिग्मा इज लोब्ड. इनसाइड द काय द स्टाईल इज इनसाइड द अँथर ट्यूब. ओके, त्यानंतर बघा the opening of flowers started from outer whorl of flowers and the proceeds towards the center of the head. ओके, कसं आहे बेस पासून कसं आहे याचं फ्लॉवर ओपनिंग, बेस पासून ते टॉप पर्यंत आहे बघा. अँड दिस इज टेक्स प्लेस बिटवीन 5 to 8 AM. द पोलन ग्रेन्स आर वायबल फॉर 12 hours. ओके, 12 तासांसाठी पोलन ग्रेन्स वायबल राहतात. ओके, फंक्शनल राहतात. द स्टिग्मा बिकम्स रिसेप्टिव्ह
following day of anthesis and continues to be receptive for 20 hours. The cross pollination, okay, 80 to 90% क्रॉस पॉलिनेशन होतं बघा या क्रॉप मध्ये. क्रॉस पॉलिनेशन 80 to 90% has been reported because of self incompatibility mechanism. ओके, महत्वाचं मेकॅनिझम बघा, सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी. ओके, हा तुम्हाला एक कन्सेप्ट येईल शेवटी शेवटी, या टॉपिक पण आहे तुम्हाला. सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी म्हणजे काय, म्हणजे काय, जे असतात, जे फ्लावर असते, ला काय होतं, फर्टिलाइज करायचं अनेबल असतं. वेन फ्लॉवर फेल्स टू फर्टिलाइज सेल, म्हणजे सेल्फ फ्लॉवरला काय असतंय, स्वतःला फर्टिलाइज करण्यासाठी जेव्हा फेल ठरतं, ज्या काही कंडिशन असतील, काय होतं त्यामध्ये, की पोलन ट्यूब काय काय वेळी व्यवस्थितरित्या ग्रोथ होत नाही, किंवा अशा वेळी काय होतं, की व्यवस्थितरित्या फर्टिलायझेशन होत नाही. मग त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, तर सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी. सेल्फनुसार स्वतःच्या काही कंडिशन आहेत, त्याच्यामुळे काय झालं, ते इनकॉम्पॅटेबल आहे फर्टिलाइज होण्यासाठी. ओके, असं मेकॅनिझम. आफ्टर फर्टिलायझेशन द फ्रूट कन्सिस्ट ऑफ सीड. ओके, सीड तयार होतं, कॉल्ड एज केर्नेल. केर्नेल म्हणतो आपण त्याला. इज फॉर्मड, इट्स अदरिंग पेरिकार्प इज कॉल्ड एज हल. ओके, त्याला लागूनच असलेलं जे पेरिकार्प आहे त्याला काय म्हटलं जातं, हल. जनरली सनफ्लावर शोज फेनॉमेनॉन ऑफ हेलिओट्रॉपिझम. ओके, अतिशय महत्वाचं बघा, हेलिओट्रॉपिझम म्हणजे काय, ते फ्लॉवरची मुवमेंट होते. ओके, फ्लॉवरची मुवमेंट होते इन रिस्पॉन्स टू द सनलाइट. बघा तुम्ही पाहिलं असेल की सूर्य ज्या दिशेला असतोय बघा, त्या दिशेलाच ते फ्लॉवर ओपन असते, किंवा त्या दिशेनेच ते सूर्यफूल असते बघा बघत. त्याला काय म्हटलं जातं, हेलिओट्रॉपिझम. ओके, इन रिस्पॉन्स टू सनलाइट, ज्या त्या फ्लॉवरची जी मुवमेंट होत असते त्याला म्हटलं जातं हेलिओट्रॉपिझम. महत्वाचा कन्सेप्ट हा. That is movement of developing head in the direction of sunlight. Okay, the movement of developing head in the direction of sunlight from morning to the evening. In this process leaves and involucral bracts are involved. Okay, काय काय असतात, मॉर्निंगला होते किंवा इव्हिनिंगला. अशी काय हे आहे हेलिओट्रॉपिझम कन्सेप्ट महत्वाचा. त्यानंतर हायब्रिडायझेशन टेक्निक्स बघा. इमॅस्क्युलेशन कधी केलं जातं, पॉलिनेशन कसं केलं जातं. इमॅस्क्युलेशन इज डिफिकल्ट इन सनफ्लॉवर. ओके, इमॅस्क्युलेशन जरा डिफिकल्ट आहे, कारण फ्लॉवर अतिशय लहान असतात, त्याच्यामुळे डिफिकल्ट आहे, टेडिशियस प्रोसेस आहे इन सनफ्लॉवर, बिकॉज फ्लॉवर साइज इज स्मॉल अँड नंबर ऑफ फ्लॉवर्स आर मोर इन वन कॅपिच्युलम. ओके, बट इट कॅन बी पॉसिबल ऑन स्मॉल स्केल. स्मॉल स्केल मध्ये ते पॉसिबल आहे. फॉर इमॅस्क्युलेशन अनओपनड डिस्क फ्लोरेट्स. ओके, रे फ्लोरेट्सचा नाही संबंधित, आपल्याला काय डिस्क फ्लोरेट्सचा संबंध आहे. फॉर्म 2 to 3 peripheral rows of head are selected and florets of remaining rows are eliminated. बाकीचे काही गरजेचे नाही ते काढून टाकायचे, आणि 2 ते 3 पेरिफेरल रोज असतात ते फक्त नेसेसरी आहेत ते सिलेक्ट करायचे. Remaining rows are eliminated, anthers are removed from unopened florets and head is covered. Okay, simultaneously head of male parent is also covered. On the next day pollens are collected in petri dish and dusted on an emasculated flower. सेम प्रोसेस आहे जसं आपण बाकीच्यांचं करतो पॉलिनेशन इमॅस्क्युलेशन, त्याच टाइप मध्ये. इन अनादर मेथड बघा, दुसऱ्या एका मेथडनं हेड विथ अनओपनड डिस्क फ्लोरेट्स आर सिलेक्टेड. अनओपनड डिस्क फ्लोरेट सिलेक्ट करायचं. देन विथ हेल्प ऑफ निडल स्मॉल व्हर्टिकल कट इज मेड इन द सेंटर ऑफ हेड. ओके, काय करायचं, स्मॉल व्हर्टिकल हेड काय करायचा, सेंटरला घ्यायचा हेडच्या, सो दॅट हेड इज डायरेक्टेड इन टू 2 इक्वल पार्ट्स. 2 इक्वल हाल्फ मध्ये किंवा 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे हेड. केअर इज टू बी टेकन दॅट कट शुड बी नॉट बी डीप. डीप पर्यंत कट नाही गेला पाहिजे, त्यामुळे ओरी वगैरे अँथर्स जे आहेत, फिलामेंट्स, ते डॅमेज होऊ शकतात. द हाफ पोर्शन ऑफ हेड इज कवर्ड विथ द मस्लिन क्लॉथ. जे हाफ पोर्शन आहे तो मस्लिन क्लॉथ न कव्हर करा. पॉलिनेशन इज डन विथ प्रोटेक्टेड पोलन पॅरेंट. इट हॅज बीन stated that half head technique is more successful in convex type of head as compared to concave or flat type of head. तुम्ही बघितले काय काय वेळेला डिफरेशन्स असतात, कॉन्केव टाइप असतात आणि काय काय वेळेला कॉन्वेक्स असं फुगीर टाइप असते, मध्यभागी फुगीर झालेला असते आणि साइडने असं त्याला स्लोप आलेला असतोय. तर ही प्रोसेस आहे दुसरी हाफ हेड मेथड. ती कशासाठी आहे, मोर सक्सेसफुल कॉन्वेक्स टाइप मध्ये. ओके, कॉन्वेक्स टाइप मध्ये मोर सक्सेसफुल ऍज कम्पेअर टू द कॉन्केव टाइप. त्यानंतर पॉलिनेशन बघूया.
pollination is carried out by collecting pollens from heads which are already bagged prior to flowering. It is usually done in the same morning after emasculation. इमॅस्क्युलेशन झाल्यानंतर त्याच सकाळी त्याच दिवशी काय केलं जातं, पॉलिनेशन सुद्धा केलं जातं. फ्रेशली कलेक्टेड पोलन्स आर इफेक्टिव्ह इन पॉलिनेशन. फ्रेशली कलेक्टेड असले पाहिजे पोलन ग्रेन्स. त्यानंतर दिस पोलन्स can be applied over receptive surfaces of stigmas with the help of brush or small piece of cotton. ओके, ब्रशच्या साहाय्याने किंवा स्मॉल पीस ऑफ कॉटनच्या साहाय्याने काय करायचं, पोलन ग्रेन्स घ्यायचे आणि स्टिग्मावरती रब करायचे. ओके, हे झालं पॉलिनेशन. त्यानंतर बघूया आपण ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह. काय ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह आहेत? हाय सीड इल्ड विथ हाय ऑइल पर्सेंटेज. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ फर्टाईल लाईन्स विथ मोर सीड फिलिंग पर्सेंटेज. ओके, कारण सेल्फ इनकॉम्पॅटेबिलिटी असते जास्त प्रमाणात, आपण बघितलं यामधला बॅरियर आहे महत्वाचा. तर तो ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ फर्टाईल लाईन्स विथ मोर सीड फिलिंग पर्सेंटेज. त्यानंतर बघा अर्ली मॅच्युरिटी लवकर आली पाहिजे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मिड टेल व्हरायटीज विथ मोर स्टॉक स्ट्रेंथ अँड मीडियम हेड शेप. ओके, त्यानंतर बघा टॉलरन्स टू ड्रॉट अँड टेम्परेचर, हे पण बघितलंय आपण. त्यानंतर रेजिस्टन्स किंवा टॉलरन्स कशासाठी पाहिजे, डिसीज कोणकोणते आहेत, तर डॅम्पिंग ऑफ रूट स्टेम और हेड रॉट, लिप स्पॉट असेल, अल्टरनारिया अँड पावडरी मिल्ड्यू असेल, आणि जर पेस्ट कोणकोणत्या आहेत त्या कोणकोणत्या रेजिस्टन्स किंवा टॉलरन्स दाखवला पाहिजे, तर जॅसिड्स असतील, हेलिओथिस असेल, कॅस्टर सेमिलोपर असेल, महत्वाची पेस्ट आहे यांची. दॅट इज लीफ इटिंग कॅटरपिलर अँड हेड डॅमेजिंग पेस्ट महत्वाचे आहेत, त्याच्यासाठी रेजिस्टन्स दाखवला पाहिजे ज्या डेव्हलप करणाऱ्या व्हरायटी त्यांना. त्यानंतर अचिव्हमेंट्स बघा काय काय आहे त्यामध्ये. इंट्रोडक्शन कोणकोणत्या व्हरायटी डेव्हलप केल्या आहेत, EC 68-414, EC 68-415 आणि EC 69-874. ओके, या इंट्रोडक्शन. त्यानंतर सिलेक्शन मेथडनं कोणकोणत्या, तर मॉडर्न बघा, मॉडर्न त्यानंतर कोइंबतूर फर्स्ट. ओके, या दोन व्हरायटी सिलेक्शन मेथडनं. त्यानंतर मास सिलेक्शन कोणती व्हरायटी, तर सूर्या. ओके, हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं बघा, म्हणजे मास सिलेक्शननं सनफ्लॉवरची कोणती व्हरायटी डेव्हलप केली आहे, सिलेक्शन मेथडनं कोणती केली आहे, हे जरा महत्वाचं पॉइंट आउट करून ठेवा, इम्पॉर्टंट म्हणून नोट करून ठेवा. त्यानंतर कमर्शियल हायब्रिड कोणकोणते आहेत, CMS म्हणजे सायटोप्लाझ्मिक मेल स्टेरिलिटी बेस्ड. ओके, हायब्रिड कोणकोणते आहेत, म्हणजे सायटोप्लाझ्मिक मेल स्टेरिलिटी वापरून आपण कोणकोणत्या व्हरायटी डेव्हलप केल्या आहेत, तर बघा BSH1, KBSH11, LDMRSH1 आणि LDMRSH2. ओके, ह्या व्हरायटी CMS वापरून म्हणजे सायटोप्लाझ्मिक मेल स्टेरिलिटी वापरून आपण डेव्हलप केले आहेत. ओके, सायटोप्लाझ्मिक मेल स्टेरिलिटी वगैरे तुम्ही शिकला असेल किंवा आता 5वीला मला वाटतं शिकलाय तुम्ही, 3ऱ्याला झालेला असेल बहुतेक. त्यानंतर बघा फ्लॉवर स्ट्रक्चर ऑफ सनफ्लॉवर. आता बघा ह्यात दिलेलं आहे आपल्याला, दोन्ही पण टाइप दिले आहेत, डिस्क फ्लोरेट्स कसे आहेत आणि रे फ्लोरेट्स कसे आहेत. ओके, यात बघा आपण बघूया डिस्क फ्लोरेट्स मध्ये कोणकोणते आहेत बघा. एंथर्स बघा, पेटल्स बघा, त्यानंतर पॅपस आहे बघा, पॅपस स्ट्रक्चर तयार झाले आहेत असे. त्यानंतर ऍकिने तयार झालेत, ऍकिने. ओके, त्या ऍकिने होते बघा, असते तुम्ही जर काढून बघितलं, जर कधी सूर्यफूल मधलं ते सूर्यफूल जर काढून बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा ऍक्ने, पॅपस दिसेल साईडला, त्यानंतर पेटल्स दिसतील आणि अँथर दिसेल सुरुवातीला. हे डिस्क फ्लोरेट्स झालं. तर रे फ्लोरेट्स बघा काय स्टिग्मा सुरुवातीला आहेत. ओके, स्टिग्मा दाखवले तर डिस्क फ्लोरेट्स मध्ये पण आणि रे फ्लोरेट्स मध्ये सुद्धा. उजव्या साईडला बघा दिले रिसेप्टेबल दिले, म्हणजे ज्यामध्ये सगळे ऑर्गन्स हे आहेत, रिसेप्टिव्ह आहेत किंवा सिच्युएटेड आहेत. ब्रॅक्ट दिले साईडला बघा, ब्रॅक्ट आहेत. त्यानंतर रे फ्लोरेट्स दिलेत साईडला. त्यानंतर डिस्क फ्लोरेट्स वरती दिलेत. ओके, अशा पद्धतीने याचं स्ट्रक्चर आहे, फ्लॉवर स्ट्रक्चर ऑफ सनफ्लॉवर. तर हे पण प्रॅक्टिकल आपलं कम्प्लीट झाले बघा. आपले टोटल 5 प्रॅक्टिकल कम्प्लीट झालेत. ते जरा टेक्निकल इश्यूमुळे ते PPT ओपन न झाल्यामुळे आपण आजचं लेक्चर जे थेरी आहे ते आपण काय करूया की शुक्रवारी मला वाटतंय 2 वाजता प्रॅक्टिकल असते,
त्यावेळेस आपण आता ते थेअरी लेक्चर घेऊया. ओके, प्रॅक्टिकल 5 झालेले आहेत आपले. बघा तुम्ही झाल्यानंतर फक्त एकदा काय करत जावा, ओव्हरलुक करत जावा. म्हणजे तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहेत काही असतील त्या लगेच लक्षात राहतात आणि ज्या महत्वाच्या मी सांगितल्या आहेत कन्सेप्ट. ओके, पॉलिसेपॅलस, पॉलीपेटॅलस कंडिशन, ओके, ऍस्टिव्हेशन असेल, डेफिनेशन वगैरे, अशा काय करायचं लिहून ठेवायचं. म्हणजे काय होतं ऐनवेळी परत मग ते आपल्याला माहित नसतं ऍस्टिव्हेशनचा अर्थ काय, गॅमोसेपॅलस, गॅमोपेटॅलस कंडिशन काय, डायडेल्पस कंडिशन म्हणजे काय. मग असं काय करायचं आत्ताच ते काय करायचं थोडं नोट डाऊन करून घ्यायचं. मग असा याचा उपयोग कधी होतो तुम्हाला ज्यावेळेस प्रॅक्टिकल एक्झाम असेल त्यावेळेस एमसीक्यू वगैरे विचारतात जास्त प्रमाणात, तर अशा वेळी तुम्हाला उपयोग होतो त्याचा. त्यामुळं ते नोट डाऊन करत जावं पॉइंट्स. आणि मी तुम्हाला एमसीआरच्या दृष्टीने पण काही महत्वाचे काही असतील वगैरे थेअरी शिकवताना असेल किंवा प्रॅक्टिकलच्या वेळेस असेल, जे एमसीआरच्या दृष्टीने महत्वाचं आहे, ऍग्री एमपीएससीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, ते पॉइंट्स मी तुम्हाला देत जाईन. ओके, नोट्स वगैरे किंवा मॅन्युअल असेल ते तुम्हाला ग्रुपला मी परत दिलं जाईल. ग्रुपला ते पीडीएफ ती सेंड केली जाईल. ओके, तर काही प्रॉब्लेम आहे कोणाला, काय समजलं नाही वगैरे असं? ओके, बोला जरा कोणीतरी. मनीषा मॅम, वैष्णवी मॅम. नो सर, नाही काही प्रॉब्लेम. हा बोला. समजते सर सगळं. हा ओके, काही प्रॉब्लेम असेल तर विचारायचं बिनधास्त. सर हे समजलं नाही, हे जरा म्हणजे तुमच्याकडून गडबड झाली. कसं झालंय आम्हाला आता 1 तासच असतो, 1 तासामध्ये हे सगळं कम्प्लीट करावंच लागतंय. जर आपल्याकडे वेळ असता, जर आपण म्हणजे जर कॉलेज बरोबर असतो तर म्हणजे व्यवस्थितरित्या ही करता येतं. पण आता इथं कसं होतंय ते आम्हाला व्यवस्थितरित्या हीच करायचं नाही. आणि दुसरं पण काय मग तुम्हाला ते नोट्स समोर धरूनच शिकवावं लागतंय. तसं ब्लॅकबोर्ड इथं काय नाही ना, एखादं कन्सेप्ट वगैरे तुम्हाला समजून द्यायला. हा जरा म्हणजे आता काय तो प्रॉब्लेम आहे, आता कोविडमुळे आपण पण त्याला काय करू शकत नाही. पण मी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगेन. आपण परीक्षेच्या अगोदर पण काय करणार आहे, ह्याची रिव्हिजन घेणार आहे. महत्वाचे तुम्हाला मी क्वेश्चन वगैरे काय असतील वगैरे कसे विचारतात हे पण मी सांगत जाईन. त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. आणि सोपा टॉपिक आहे, सोपा कोर्स आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला परत परत ते लक्षात येईल. ओके, तर आपण आता लेक्चर हे करूया, क्लोज करूया. सरांचं लेक्चर आहे हॉर्टीचं, तेजस पवार सरांचं. तुम्ही जॉईन व्हा मग तिकडे. ओके ओके, थँक्यू.